सर्वप्रथम आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे आराध्य दैवत अर्थात संत गाडगे महाराज यांच्या पावन स्मृतीस त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो। 2025-26 या शैक्षणिक सत्राच्या या इंडक्शन प्रोग्राम मध्ये उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। या उद्घाटन सत्राला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय या संस्थेचे पदाधिकारी असलेले ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या ठिकाणी अमरावतीत काम करतो ते आदरणीय संजूभाऊ गोटे सर, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉक्टर B.R. तनपुरे सर, आता ज्यांनी सूत्रसंचालन सुंदररित्या या ठिकाणी केलं ते आमचे सहकारी मित्र लोकप्रशासन विभागाचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड सर, उपस्थित उर्दू विभागाचे प्रमुख डॉक्टर फिरोज खान सर, समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक दामोदर सर, भूगोल विभागाचे प्रमुख डॉक्टर दिलीप लांजेवार सर, ग्रंथालयाचे प्रमुख राजकुमार गोंडे सर, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर विष्णू लांडे सर, इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर पात्रकर मॅडम, हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर सविता रुके मॅडम आणि उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या 4 वर्षापासून विद्यापीठाने प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला जे नवीन विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतात त्यांच्याकरिता या इंडक्शन प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे। महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यापीठ काय असतं, महाविद्यालय काय असतं, या विद्यापीठाचा आणि महाविद्यालयाचा संबंध काय असतो, ऍडमिशन घेतल्यानंतर क्लासेस कसे होतात, जे क्लासेस होतात ते कशा पद्धतीनं किती तासाचे असतात, किती मिनिटांचे असतात, त्या एका क्लासचा किती क्रेडिट असतो, अशा या बारीक सारीक सगळ्या गोष्टींची चर्चा करण्याच्या अनुषंगाने तसेच महाविद्यालयामध्ये असलेल्या विविध विभागांची माहिती करून देण्याच्या अनुषंगाने, महाविद्यालयामध्ये होत असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती करून देण्याच्या अनुषंगाने, महाविद्यालयाच्या वतीने, विद्यापीठाच्या वतीने, शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता ज्या ज्या काही योजना असतात त्या योजनांची माहिती करून देण्याच्या अनुषंगाने म्हणून अशा या कार्यक्रमाचं आयोजन विद्यापीठाने महाविद्यालयाला करायला सांगितलेलं आहे। आणि दरवर्षीप्रमाणे आजही याही वर्षी आपण या कार्यक्रमाचं आपल्या महाविद्यालयात 4थ्यांदा आयोजन करीत आहोत। अर्थात 4थं वर्ष आहे की आपण विद्यार्थ्यांना आल्याबरोबर शिकवणीला सुरुवात करत नाही, तर त्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदा आपण कोण आहोत, आपण कुठं आलो आहोत आणि आपण इथं आलो आहोत, इथं काय करणार आहोत, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण देणार आहोत। खरं हा अभिनव उपक्रम आहे। कुठलंही काम करत असताना त्या कामाचं स्वरूप काय आहे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत ते काम यशाच्या शिखरापर्यंत आपण घेऊन जाण्यासाठी सक्षम राहत नाही। किंबहुना राहिलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्नानं त्या कामाचं स्वरूप नीट समजून घेतलं पाहिजे। अर्थात तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात तर तुमच्या समोरचं काम काय आहे, तर ज्ञानार्जन करणं हे तुमचं काम आहे। तर या ज्ञानार्जन करण्याच्या कामामध्ये तुम्ही नेमकं कसं समोर गेलं पाहिजे। अर्थात तुम्ही या समाजाचे एक सुजाण नागरिक आहात, तर या सुजाण नागरिक असलेल्या कारणाने तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घेणं हे तुमचं एक कर्तव्य आहे। तर व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना आपण नेमकं कुठले पाऊल समोर टाकले पाहिजे, आपण नेमकं कुठल्या मार्गाने समोर जायला पाहिजे, आपण कुठल्या प्रकारचं ज्ञान अर्जित करायला पाहिजे, जे काही ज्ञान आपण मिळवून घेत आहोत ते कशा पद्धतीनं आपण परीक्षेच्या माध्यमातून, गुणांच्या माध्यमातून संपादित करू शकतो हे सुद्धा आपण नीट समजून घेतलं पाहिजे। अशा या विविध दृष्टिकोनातून या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन येणाऱ्या 4 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत। या पहिल्या दिवशी आज आपण पाहणार आहोत की हे महाविद्यालय काय आहे। तुम्ही महाविद्यालय म्हणजे नेमकं काय हे मी जाणून घेणारच आहे, परंतु महाविद्यालयामध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला बाकीच्या अनेक गोष्टी आहेत की त्याविषयीचे जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, जे काही शंका असतील, ह्या सगळ्या गोष्टींची निरसन करण्यासाठी आज आम्ही इथं थांबलेलो आहोत। आज पहिल्या दिवशी आपण महाविद्यालय म्हणजे काय, महाविद्यालयामध्ये असलेले ऑफिस, महाविद्यालयाचं प्रशासन, महाविद्यालयाच्या योजना आणि महाविद्यालयाचा परिसर। नुसतं परिसर म्हणजे महाविद्यालय नसतं, ही इमारत म्हणजे महाविद्यालय नाहीये, या ठिकाणचं फक्त ऑफिस म्हणजे महाविद्यालय नाहीये, किंवा या ठिकाणचे हे शिक्षक म्हणजे महाविद्यालय नाहीये,
तर या सगळ्या गोष्टींचा समुच्चय म्हणजे महाविद्यालय असतं हे लक्षात घ्यायचं. आणि अशा या महाविद्यालयाचा परिचय करून देण्याच्या अनुषंगाने आजचा हा पहिला दिवस. या उद्घाटन सत्राच्या नंतर आपण महाविद्यालय पाहणार आहोत, महाविद्यालयाचे परिसर पाहणार आहोत, महाविद्यालयामध्ये असलेले सगळे विभाग पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर उद्या दुसऱ्या दिवशी या महाविद्यालयाच्या माध्यमातून या निरीक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही ज्या ज्या कोर्सेसला ऍडमिशन घेतलेलं आहे, म्हणजे कोणी बीए ला ऍडमिशन घेतलेलं आहे, कोणी बीकॉम ला घेतलेलं आहे, कोणी बीसीए ला घेतलेलं आहे, कोणी बीएससी ला घेतलेलं आहे, तर त्या कोर्सेस मध्ये असलेले तुमचे विषय, त्या विषयाला असलेले गुण, त्या विषयाची होणारी परीक्षा कशी असते या सगळ्या गोष्टीची माहिती उद्या आपल्याला गायकवाड सर देणार आहे. मला सांगतो की आपल्या महाविद्यालयातून आम्ही दोघं तिघं अशा आहोत की विद्यापीठाच्या प्रशासनावर काम करतो, विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीवर काम करतो आणि तिथे प्रत्यक्ष काम करत असताना आम्हाला तिथल्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या अवगत झालेल्या असल्या कारणाने सुदैवाने आम्ही ते तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगण्यासाठी सक्षम आहोत असा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही उद्या आपल्या समोर डॉक्टर गायकवाड सरांच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम कसा असतो आणि त्या अभ्यासक्रमाला अनुसरून विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करायचा, त्याची परीक्षा कशी द्यायची, ती परीक्षा पद्धत काय असणार आहे या बाबतीत उद्याच्या तासामध्ये आपण चर्चा करणार आहोत. उद्या तसेच आपण महाविद्यालयामध्ये असलेलं ग्रंथालय आणि त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून होणारं काम काय असतं याविषयीची माहिती डॉक्टर राजकुमार बोंडे सरांच्या माध्यमातून आपण देणार आहोत. तिसरा जो दिवस असणार आहे त्या दिवशी महाविद्यालयामध्ये होत असलेल्या क्रीडा संबंधीच्या ऍक्टिव्हिटी आणि सांस्कृतिक संबंधीच्या ऍक्टिव्हिटी ज्या असतात याच्या संबंधीची माहिती डॉक्टर दीपक दामोदर सर आणि डॉक्टर पांडुरंग गोटे सर हे देणार आहेत. मित्रांनो, क्रीडा हे असा विषय आहे की त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश दाखवू शकता. म्हणजे क्रीडा एक असं माध्यम आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही नोकरी मिळवू शकता, पैसा कमवू शकता आणि तुमच्या जीवनाला स्टेबल करू शकता. मी त्यावर काही बोलणार नाही कारण त्या दिवशी आपल्याला त्यावर चर्चा करायची आहे, त्या अनुषंगाने तज्ञ त्याविषयी बोलतील. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी आपण राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय असतं याच्याविषयीची माहिती देणार आहोत. मला वाटतं तुम्ही तुमच्यापैकी सगळ्याच विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनाचे फॉर्म भरले असतील. ज्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पथकामध्ये काम करायचं आहे, राष्ट्राची सेवा काहीतरी करायची आहे, त्यांनी इथे लांजेवार सर आहेत, हा कार्यक्रम झाला की इथेच बसा आणि ते लांजेवार सरांना संपर्क साधून तो फॉर्म भरून द्या. राष्ट्राची सेवा करण्यासाठी नंतर तुम्हाला कधी मनात इच्छा झाली तर तो योग येणार नाही, परंतु महाविद्यालयामध्ये शिकत असताना राष्ट्राची सेवा करण्यासाठी हा एक सुंदर असा योग येत असतो आणि 3 वर्ष तुम्ही राष्ट्राची सेवा राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या माध्यमातून कराल हे याच्यात काही शंका नाही. त्यानंतर लांजेवार सर तुम्हाला चौथ्या दिवशी मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याच दिवशी आपण त्या इंडक्शन प्रोग्रामचा समारोप करणार आहोत. आणि 1 ऑगस्ट 2025 या दिवशी सकाळी 8 वाजतापासून बीकॉम बीएससी या 2 फॅकल्टीचे क्लासेस सुरू होतील रेग्युलर आणि दुपारी 11 पासून बीएच्या आणि बीसीएच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू होतील. आज जे आहेत त्यांनी हे नीट समजून घ्या. आपल्याला 1 तारखेपासून महाविद्यालयात रेग्युलर यायचं आहे, रेग्युलर येऊन शिकायचं आहे. मित्रांनो, रेग्युलर येण्याचा एक वेगळा आनंद असतो, वेगळा फायदा असतो आणि ते तुम्ही या काही दिवसांमध्ये जाणून घ्या. घरी बसून अभ्यास होत नाही. घरी बसून तुम्ही कितीही चांगली चांगली पुस्तकं वाचली तर ती म्हणावी तशी प्रभावी ठरत नाही. संवादाच्या माध्यमातून शिक्षण घेणं आणि त्या शिक्षणातून जे ज्ञान अर्जन आपण करतो आहोत त्याचा एक वेगळा उपयोग तुमच्या जीवनामध्ये नक्कीच होणार आहे. या अनुषंगाने 1 तारखेपासून आपल्या सर्वांना रेग्युलर क्लासेससाठी यायचं आहे. मला वाटतं मी प्रास्ताविकच्या अनुषंगाने आपल्यासमोर ही माहिती दिलेली आहे. मी अधिक वेळ घेणार नाही. मी आपल्या गणपती सरांना विनंती करतो त्यांनी 2 मिनिटात या ठिकाणी शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाविषयी थोडंसं बोलावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय भाऊ, IQSCचे प्रमुख गोंगावकर सर, गायकवाड सर, माझे सहकारी मित्र, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, इंडक्शन प्रोग्राम जसं सरांनी सांगितलं की या अलीकडच्या 4 वर्षातली ही संकल्पना आहे, परंतु वास्तविक पाहता उद्योग जगामधून ही संकल्पना आलेली आहे. उद्योगांमध्ये असं केलं जातं की एखादा कर्मचारी नियुक्त झाला की त्याला सर्वप्रथम त्या कार्यालयाची त्याच्या कामाची माहिती दिली जाते. नाहीतर काय होतं की
एखादा कर्मचारी नवीन आला तर त्याला ते कार्यालय समजून घेण्यासाठी, तिथल्या लोकांची ओळख होण्यासाठीच त्याचे 2-3 महिने जाऊ शकतात. आणि या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये तो एक प्रकारे गडबडत असतो. म्हणजे त्याला बऱ्याच गोष्टीची माहिती नसते, कोणाची ओळख नसते, कोणाला बोलावं, कोणत्या कामासाठी कोणाला जावं याची माहिती नसते. आणि मग हा त्याचा कालावधी वाया जाऊ नये, त्याच्याकडून जे कंपनीला पाहिजे आहे, उद्योगाला पाहिजे आहे ते बाजूलाच राहतं आणि त्याला समजून घेण्यासाठी तो वेळ जातो. अशा प्रकारची ती व्यवस्था होती. आणि म्हणून तिथे इंडक्शन नावाची गोष्ट आली आणि त्या कर्मचाऱ्याला सुरुवातीलाच त्याचं ओरिएंटेशन केलं जातं, त्याला शिकवलं जातं. त्याला कार्यालयाची, कार्यालय प्रमुखाची, कार्यालयातल्या सर्व व्यक्तींची ओळख करून दिली जाते, त्याच्या कामाची ओळख करून दिली जाते आणि मग सुरुवातीलाच तो एकदम फेमिलियर त्या लोकांशी होतो. आता हीच गोष्ट जी आहे ती शिक्षकांच्या बाबतीत आहे. तुम्ही विद्यार्थ्यांच्या आधी आमच्या बाबतीत हे होतं. डीएड किंवा बीएड मध्ये हे शिकवलं जातं. त्यासाठी वर्ष त्या लोकांचा म्हणजे बीएडचा अभ्यासक्रम 2 वर्षाचा असतो, बीएडचा 1 वर्ष असतो. वर्षभर त्यांना हे शिकवलं जातं की विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं. नॉलेज सगळ्यांकडेच असतं, परंतु ते विद्यार्थ्यापर्यंत कसं पोहोचवायचं यासाठी डीएड किंवा बीएड असतं. प्राध्यापकांसाठी डीएड आणि बीएडची अट नाही, पण प्राध्यापकांसाठी एक ओरिएंटेशन नावाचा प्रोग्राम असतो आणि त्या ओरिएंटेशन मध्ये प्राध्यापकांना शिकवलं जातं की तुम्ही वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी कसं शिकवलं पाहिजे, तुम्ही तुमचं ज्ञानार्जन कसं केलं पाहिजे, ते अपडेट कसं ठेवलं पाहिजे. या ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये सर्व शिकवलं जातं. म्हणजे अध्यापन पद्धतीच एक प्रकारची शिकवली जाते. त्याच्यासाठी विषयाचं बंधन नाही. कोणत्याही विषयाच्या शिक्षकाचं ओरिएंटेशन हे सारखंच असतं आणि मुख्यतः हा ओरिएंटेशनचा हा उद्देश असतो. आणि म्हणून आम्ही जे लोक आहोत त्या प्रत्येकाचं ओरिएंटेशन झालेलं आहे. नवे नोकरीला लागल्यानंतर 2 वर्षाच्या आत त्या शिक्षकाने ओरिएंटेशन केलं पाहिजे अशी त्याची अट आहे. त्यानंतर आहे रिफ्रेशर आमच्यासाठी. या रिफ्रेशर मध्ये काय असतं, रिफ्रेशर हे ओरिएंटेशन सारखं नाही. त्याच्यामध्ये ज्या विषयाचे शिक्षक आहेत त्याच विषयाचे सगळे लोक तिथे आलेले असतात आणि याच्या मागे शासनाचा हा उद्देश आहे की या रिफ्रेशर मध्ये गेलेल्या म्हणजे तुमच्या विषयामध्ये, जसं की माझा विषय असेल, एखाद्याचा अर्थशास्त्र विषय असेल, त्या विषयामध्ये आज कोणते ट्रेंड चालू आहे ते त्या रिफ्रेशरच्या माध्यमातून त्या शिक्षकाला समजावले जातात, तुम्हाला सांगितले जातात. आणखी एक उद्देश असतो की अनेक राज्यातून, अनेक विद्यापीठातून लोक तिथे येतात आणि त्यामुळे तिथल्या सगळ्या लोकांची इतर ठिकाणी, इतर राज्यामध्ये त्या विषयाच्या बाबतीत काय चालू आहे हे त्या सगळे एकत्र आल्यामुळे त्यांना माहिती होतं. आणि हाच धागा पकडून आपल्या विद्यापीठाचे मानखडे नावाचे कुलगुरू होते, ते आता मरण पावले कर्करोगाने. त्यांनी अशाच प्रकारचा प्रोग्राम जसा शिक्षकांसाठी असतो तसा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा असला पाहिजे अशी संकल्पना पुढे आली. आणि त्यातही त्या लोकांसाठी ज्यांना विद्यापीठाचं काही नॉलेज नाही, म्हणजे जे आतापर्यंत अमरावती तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये शिकले असाल, तुम्ही सीबीएसई असाल, पण विद्यापीठाच्या शिक्षणामध्ये तुम्ही पहिल्यांदा आला, म्हणजे विद्यापीठ काय हेच तुम्हाला माहिती नाही, डिग्री म्हणजे काय हेच तुम्हाला माहिती नाही, बीए म्हणजे काय हेच तुम्हाला माहिती नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी असा प्रोग्राम घ्यावा अशी माननीय कुलगुरूंची, दिवंगत कुलगुरूंची इच्छा होती. आणि म्हणून आता हे सगळीकडे आहे, आता हे फक्त आपल्या विद्यापीठात आहे असं नाही, तर हे सर्व विद्यापीठामध्ये इंडक्शन प्रोग्राम सुरू झालेला आहे. परंतु त्याची सुरुवात सुदैवानं आणि अभिमानास्पद आहे आपल्यासाठी की आपल्या विद्यापीठामध्ये आली झाली. आणि मग हा बीएच्या मुलांना, त्यात बीए, बीएससी, बीकॉमच्या फर्स्ट इयरच्या मुलांसाठी हा प्रोग्राम आयोजित केला गेला की ज्यामध्ये आल्यानंतर त्यांना विद्यापीठाच्या प्रशासनाची सुद्धा, म्हणजे विद्यापीठ प्रशासन कसं चालतं, कुलगुरू म्हणजे काय असतो, प्राध्यापक म्हणजे काय असतो, प्राचार्य आणि प्राध्यापकांमध्ये काय फरक आहे, जे नॉन टीचिंग आहे त्याच्यामध्ये कोण कोण लोक असतात, ग्रंथालयामध्ये कोण असतं, ग्रंथालयाचे अधिकारी काय काम करतात, किंवा क्रीडा क्षेत्राची माहिती, किंवा एनएसएस, किंवा विविध डिपार्टमेंट, अनेक गोष्टी आहेत ज्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या 4 दिवसामध्ये होऊन जाते. आणि मग तुम्हाला असं वाटायचं कारणच उरत नाही की विद्यापीठामध्ये आपण नवीन आहोत. म्हणजे विद्यापीठ आणि विद्यापीठीय शिक्षण पूर्णपणे समजून घेण्यासाठी हा 4 दिवसाचाच, अगदी मोजक्या 4 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. मला सरांनी 2 मिनिटाचा अवधी दिलेला आहे, तर बाकीचं जे आहे आपण उद्या परवा शिकणारच आहोत. माझ्याकडे करिअर कट्टा,
करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेल असे 2 विभाग आहेत महत्त्वाचे. तसे अनेक आमच्या बाकीच्याही सहकार्याकडे असे वेगवेगळे विभाग आहेत, जसं की लांजवार सरांकडे NSS ज्याला राष्ट्रीय सेवा योजना, हे तुमच्यासाठी नवीन आहे. तुम्ही MCC नावाचं एक मागे आलं होतं, ते बंद पडलं. मंचावर उपस्थित आपल्या कार्यक्रमाला सर्व उपस्थित असलेले प्राध्यापक व आज या ठिकाणी सर्व नवीन विद्यार्थी म्हणजे या वर्षात नवीनच आलेले सर्व विद्यार्थी यांचं मी या ठिकाणी आज शब्दसुमनानं स्वागत करतो. 4 दिवसाचा हा इंडक्शन प्रोग्राम विद्यापीठानं आयोजित केलेला आहे. तरी 4 वर्ष झाले की हा प्रोग्राम सतत म्हणजे पहिल्या वर्षीपासून हा प्रोग्राम आपण या ठिकाणी घेत असतो. कारण याचा एकच उद्देश असतो की विद्यार्थ्यांना प्रत्येक डिपार्टमेंटचे जे महाविद्यालयात जे डिपार्टमेंट आहे, शिक्षणाचे असो किंवा बाकीचं ग्राउंड असो, आपण गेटमधून आल्यानंतर आपण कोणत्या कोणत्या विभागात जायला पाहिजे आणि सर्व माहिती व्हायला पाहिजे, त्याबद्दल या ठिकाणी तुम्हाला 4 दिवस या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती दिल्या जाते. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की 1 तारखेपासून तुमचे क्लास हे रेग्युलर होतील. BSc BCom हे सकाळून राहतील 8 वाजता आणि BComचे 11:30ला. सरांनी 11 वाजता सांगितलं, 11:30 वाजता BAचे 11:30 पासून ते तुमचे BAचे क्लास सुरू होतील. आणि तुमच्यापैकी जे समजा ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांचे अपार आयडी कोणाकोणाचे काढलेले आहे, अपार आयडी काढावं लागते, कारण त्याच्याशिवाय रजिस्ट्रेशन होत नाही. तर कोणाकोणाचे राहिलेले आहेत अपार आयडी काढायचे नाही. ABCD नाही निघायला तर अपार आयडी आयडी नंबर काढला तसं ऍडमिशनच्या वेळेला तुमच्या काढून घेतली होती जमा तुम्ही ऍडमिशन घेतल्या वेळेला, पण काही जणांच्या मोबाईल झालेलं नाही. तुम्हाला ते लिंक करायला सांगितले होते. तुमचे आधार लिंक झालेले आहे का, तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे का, काही जण कोणाकोणाचे राहिलेले उभे राहून त्यांचं चेंबर आहे, साहेब बसत असतात, तुम्ही साहेबाला भेटू शकता, तुम्ही बोलू शकता, तुमच्या अडचणी सरांना बोलू शकता. 2 नंबर 1. 2 नंबर 2 प्राचार्य कक्ष आहे आपल्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहे. 2 नंबर 2 मध्ये आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर BS पुढे सर बसत असतात. मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी एकदा मुली आतमध्ये जाऊन या, फक्त कक्ष जाऊन या, जाऊन आतमध्ये जा आणि बाहेर या, मग तुमच्यानंतर मुलं येईल. या प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये तुमचं स्वागत आहे. आपले महाविद्यालयाचे प्राचार्य उबळे सर. नमस्कार. आज पहिला दिवस. सगळे BA आहेत का? BCom BSc पण आहे. शिक्षण पद्धती बदलली ना, पहिल्या घरी बसून आता वही आहे, BSc आहे, AEC आहे, SEC आहे, म्हणजे तुम्ही एकदम बिझी आहे. मी तुम्हाला म्हणलो ना की आपल्या महाविद्यालयाची जी संस्था स्थापन केली होती आणि कॉलेज ज्यांनी स्थापन केलं ते हे आहेत प्राचार्य डॉक्टर शंकरराव गोटे साहेब. हे स्वर्गीय गोटे सर आहेत. यांनीच ही संस्था आणि हे महाविद्यालय उभं केलं होतं. आणि तुम्हाला म्हणालो मी कॅमेरे आहेत आपल्याकडे, तर हे सगळे कॅमेरे हे इथं अशा पद्धतीनं असतात. तुम्ही कुठं असता ते सगळं आम्हाला दिसतंय. ओके, चला आता दुसऱ्या रूममध्ये पाहू. ते बघा, हे विद्यार्थ्यांचे प्रथम आहे वाचायचं. तुम्ही कॉलेजमध्ये असताना तुमचं वर्तन कसं असलं पाहिजे या संदर्भाने तुम्ही मार्गदर्शिका लेडीज कॉमर्स ग्रुप आणि गर्ल्स कॉलेज आहे.
हे आपलं आहे रिसर्च सेंटर दिसतंय तुम्हाला फिलॉसॉफी विषयाचं पुणे तिथं संशोधन केंद्र हे बघा या ठिकाणी ऐका ना थोडं या ठिकाणी दुसरं एक रिसर्च सेंटर आहे लोक प्रशासन विषयाचं आणि आतमध्ये एक लँग्वेज लॅब आहे शाळा कम्प्युटरच्या द्वारे म्हणजे भाषेचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे तर तुम्ही तुमच्या फावल्या वेळात त्या लॅबमध्ये जाऊन बघू शकता तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत पट्टेवार तसा डॉक्टर PS पात्रकर मॅडम तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील तुम्हाला जेव्हा केव्हा रिकामा वेळ असेल जाऊन तिथं बसायचं लॅबमध्ये कम्प्युटर